हाय हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला इन्स्टंट जिलेबी हलवाईसारखी जिलेबीची रेसिपी शेअर करत आहे. तर ती रेसिपीला लागणारं साहित्य बघा. मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, दही, मीठ, खाण्याचा सोडा, ऑरेंज कलर, तूप आणि लागणारे थोडंसं पाणी. तर आता बघूयात आपण कशी बनवायची. मी त्यासाठी आधी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच दही घेतलेला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपला गोड पदार्थ आहे. मिठाने आणखी चव येते. खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा थोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा आणि 2 चमचे तूप घालायचं आहे. तुपाने आपली जिलेबी छान असते होते. आणि यामध्ये सर्व बॅटर मस्त असं बनवायचं आहे. केकला जसं बनवतो तसं हे बॅटर बनवायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. मस्त असं केकचं बॅटर बनवतो असं याचं बॅटर बनवायचं आहे. पाणी, दही, सोडा, मीठ वगैरे सगळं असं मिक्स झालं पाहिजे. छान असं फ्लफी बॅटर बनवायचं याचं. मस्त असं मिसळून घ्यायचं सगळं. गाठी झाल्या नाहीत पाहिजे या पिठामध्ये, मग आपली छान अशी जिलेबी बनेल. मी या पिठाला पहिला आंबून ठेवणार नाहीये, डायरेक्ट करणार आहे. त्यासाठी इन्स्टंट जिलेबी आहे, ही डायरेक्ट बनते, आंबवायचं वगैरे नाहीये. आपलं हे मस्त असं बॅटर बनलेलं आहे. पहा, असं मस्त असं बॅटर झालेलं आहे. ते असं बॅटर बनवायचं आहे. त्यामध्ये आता एक वाटी आहे, तुम्ही पाहताय. आता ही आपण एका कॅरी बॅगमध्ये बनवून जिलेबी बनवणार आहे. त्यासाठी मी आता असे एक कॅरी बॅग घेतलेली आहे. याला असं छिद्र पाडून घ्यायचं आहे. यामध्ये आता ते बॅटर आपण ओतणार आहोत. आणि यासाठी तोपर्यंत आपण कढई गरम करूया आणि त्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेल थोडंसं तापवायला ठेवूया. त्यामध्ये आपण जिलेबी सोडणार आहोत. तोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे. त्यानंतर आपण एक कॅरी बॅग घेतली आहे, त्यामध्ये बॅटर भरूया. आता ही कॅरी बॅग घेतलेली आहे. मी हे बॅटर आता कॅरी बॅगमध्ये भरते. अशी जाड अशी कॅरी बॅग जर घरात तुमच्या असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. हे आपली आता बॅग भरून झालेली आहे. आता हे मागचं तोंड आहे ना पिशवीचं, हे असं रबर लावून किंवा दोरी लावून पॅक करून घ्यायचं, जेणेकरून बॅटर मागे येणार नाहीये. जिलेबी सोडायला सोपं जाईल आपल्याला. मी रबरने पॅक केलेलं आहे. पहा, हे असं झालेलं आहे. आणि याला आपण कात्रीनं थोडंसं टोक पाडणार आहोत. आपल्याला जेवढं शेप हवा त्यानुसार त्याचं चित्र पाडायचं आपण. पहा, बारीक येईल अशी. थोडंसं मोठं घेते. एवढी साईज येईल. ओके, चला आता आपण तेल गरम झालं का पाहूया. तेल मस्त असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये जिलेबी सोडत आहे. हे आपण जास्त लाल करणार नाहीये.
थोडंसं त्यामध्ये तळून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण एक साईडला पाक तयार करायला ठेवूया. हे पहा, हे असाच कलर मध्ये त्याचे थोडंसं होऊन दिलं ना, जिलेबी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मी तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवत आहे. इथे पाक बनवणार आहोत. ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्यात अर्धी वाटी पाकासाठी पाणी घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये एक वाटी, त्याच वाटीने एक वाटी साखर घालणार आहे. पाकासाठी ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने एक वाटी साखर घालणार आहोत. हा पाक बनवून तोपर्यंत आपण संध्याकाळी घेऊया. अशा प्रकारे आपण राहिलेल्या पिठाच्या पण जिलेबी काढून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढ्या शेपमध्ये ते काढू शकता तुम्ही. सेम हलवाईसारखी जिलेबी होत आहे आपली. आणि याला जास्त पिंक पण काढायची नाही, जास्त लाल पण करायची नाही. हा आपला पाक बनत आहे. आपला हा 1 तारीख पाक बनवायचा आहे आपल्याला. चिकटपणा छान 1 तारी आली ना तर मग गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपला पाक बनतो आहे. तोपर्यंत आपण हे राहिलेल्या जिलेब्या काढून घेऊया. सेम अशाच बाकी राहिलेल्या पिठाच्या तुम्ही जिलेब्या काढून घेऊ शकता. अशा प्रकारे मस्त आपला चिकट